मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला आता आपण बघतोय पुढचा आपला मुद्दा म्हणजे भजन. तर टाळ, मृदुंग आणि किंवा पखवाज इत्यादी वाद्यांच्या साथीमध्ये ईश्वर गुण वर्णनपर आणि नामस्मरणपर काव्यरचना गाणं यालाच भजन असं म्हणतात. म्हणजे टाळ हातात घ्यायची, मृदुंग घ्यायचा आणि किंवा त्याच्याऐवजी पखवाज आणि मग हे वाद्य वाजवत असं असं आपलं भजन गायचं, काव्यरचना. आता भजनाचं चक्री भजन आणि सोंगी भजन असे दोन प्रकार आहेत. आणि चक्री भजन म्हणजे काय, तर न थांबता चक्राकार फिरत भजन म्हणणं. आणि सोंगी भजन म्हणजे देवभक्ताची भूमिका घेऊन संवाद स्वरूपामध्ये भजन म्हणणं. आता अलीकडच्या काळामध्ये संत तुकडोजी महाराजांनी खंजिरी भजन हे लोकप्रिय केले. आणि उत्तर भारतामध्ये संत तुलसीदास आणि महाकवी संत सूरदास, मीराबाई आणि संत कबीर यांची भजनं ही प्रसिद्ध आहेत. पुढे बघूया, कर्नाटकामध्ये पुरंदरदास, कनकदास, विजयदास, बोधेंद्र गुरुस्वामी, त्यागराज आदींच्या रचना ह्या भजनामध्ये गायल्या जातात. आणि गुजरातमध्ये आपण बघितलं तर संत नरसिंह मेहता यांनी भक्ती संप्रदायास एक चालना दिलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये बघितलं तर संत नामदेव यांनी वारकरी पंथाच्या माध्यमातून भजन आणि कीर्तन याला प्रोत्साहन दिलेलं आहे. आता वारकरी संप्रदायानं या नामस्मरणाचा प्रकार म्हणून भजनाला एक वैभव प्राप्त करून दिलेला आहे असं म्हटलं जातं. पुढचं बघूया, कीर्तन. तर आता परंपरेनुसार कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक नारद मुनी होत असं मानलं जातं. आणि संत नामदेवांना महाराष्ट्राचं आद्य कीर्तनकार असं मानतात. मग त्याच्यानंतर काही अन्य संतांनी या परंपरेचा प्रसार केला. मग आता कीर्तनकारामस मग आता कीर्तनकारास हरिदास किंवा कथेकारी बुवा असं म्हटलं जातं. आता नीट लक्षात घ्या की कीर्तन जो करतो तो त्याचा पोशाख, त्याची विद्वत्ता, त्याचं वक्तृत्व. आता बघा, कीर्तनकारास हरिदास किंवा कथेकरी बुवा असं सुद्धा म्हटलं जातं. आणि जो कीर्तन करतो त्याचा पोशाख, त्याची विद्वत्ता, त्याचं वक्तृत्व, त्याचं गायन, त्याचं वादन, त्याचं नृत्य आणि त्याचा विनोद याकडे लक्ष द्यावं. म्हणजेच काय, तर त्याच्या अंगी बहुश्रुतता असावी लागते. मग कीर्तन हे मंदिरात किंवा मंदिराच्या परिसरात हे केलं जातं. आता पुढचा आपण विभाग बघतोय, ललित. तर महाराष्ट्रातील मनोरंजनाचा एक जुना प्रकार आहे. म्हणजेच काय, तर ललित. आणि नारदीय कीर्तन परंपरेमध्ये या प्रकाराचा समावेश हा केला जातो. आणि कोकण आणि गोवा या भागामध्ये याचं महत्व तर खूपच आहे. आता या ललिताच्या सादरीकरणामध्ये धार्मिक उत्सव प्रसंगी उत्सव देवता ही सिंहासनावर बसलेली, बरोबर, आणि असं ते समजलं जातं आणि असं मानून तिच्या समोर हे ते मागणं म्हणतात. तर कशा रीतीने, तर अशा रीतीने आहे. पुढे आपल्या मुद्द्यामध्ये दिलेलं आहे, आपण स्पष्ट करूया. ज्याला जे हवे असेल त्याला ते मिळो, सगळा गाव आनंदाने पुढच्या ललितापर्यंत नांदो. आपापसातले कलह ललितात मिटोत, कोणाच्याही मनात किलमिशन उरो. बरोबर, अशा रीतीने ते सादरीकरण करतात. आता पुढे अजून स्पष्टीकरण आहे की निकोप मनानं व्यवहार चालू, सदाचरणाने समाज वागो, अशा प्रकारचं ते मागणं असतं. आणि नाट्य प्रवेशाप्रमाणे ललित सादर केलं जातं. काय केलं जातं, सादर केलं जातं. आणि त्याच्यामध्ये कृष्ण आणि रामकथा आणि भक्तांच्या काही कथा अशा सांगितल्या जातात.
आता काही ललित ही हिंदी भाषेत सुद्धा असतात आणि मग आधुनिक मराठी रंगभूमीला ललिताची पार्श्वभूमी ही आहे असं आपल्याला मानलं जातं. आता पुढचं आहे ते आहे भारुड. तर भारुडामध्ये आध्यात्मिक आणि नैतिक शिकवण देणारं मराठीतलं हे रूपात्मक गीत म्हणजेच काय तर भारुड. आता पथनाट्याप्रमाणे भारुड हे प्रयोगशीलच असत. आता आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये संत एकनाथाची भारुड विविधता, नाट्यात्मकता, विनोद आणि देयता याच्यामुळे ती खूप लोकप्रिय झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक आहे की लोकशिक्षण. तर लोकशिक्षण हा संत एकनाथांचा भारुडे रचण्याचा उद्देश होता. म्हणजे त्याच्यामधून लोकांना काही शिकवण देण्यात येत असे. या भारुडामधून काही चांगल्या गोष्टी, काही आध्यात्मिक आहेत, काही व्यवहारातल्या आहेत, सामाजिक आहेत, सगळ्या प्रकारच्या. आणि अशा रीतीने त्याचा या भारुड रचण्याचा उद्देश होता. पुढचा आपला मुद्दा आहे तमाशा. तर आता तमाशा हा मूळ शब्द पर्शियन भाषेतला आहे. चित्ताला प्रसन्नता देणारं दृश्य असा याचा अर्थ आहे. मग विविध लोककला आणि अभिजात कलांचे प्रवाह सगळे समावून घेत 18व्या शतकापर्यंत हा तमाशा अगदी विकसित झाला. आणि या पारंपरिक तमाशाचे दोन प्रकार, एक म्हणजे संगीत बारी आणि दुसरी म्हणजे आहे ढोलकीचा फड. ढोलकी तर बघितले ना तुम्ही, तर तो ढोलकीचा फड. आणि संगीत बारीमध्ये नाट्यांपेक्षा नृत्य आणि संगीतावर अधिक भर असतो. मग प्राधान्यानं नृत्य संगीताचा समावेश असलेल्या या तमाशामध्ये कालांतरानं व त्या नाट्यरूपाचा समावेश केला गेला. आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये आता आपण या उपक्रमामध्ये काय शिकलो तर त्याच्यावरती तुम्हाला टिपा लिहायच्या. तर एक आहे सोंगी भजन आणि दुसरं आहे कीर्तन. ह्या दोघांवरती तुम्हाला आपला टिपा लिहायच्या. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करू.